नमस्कार, मी मानिनी गद्रे. चला गीतेच्या अंतरंग जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. या ऑडिओची रचना आधी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला मूळ श्लोक, त्याचा मराठी अर्थ, नंतर संस्कृतचं सरळ वाक्य रूपांतर आणि त्याचा इंग्लिश अर्थ, नंतर ज्ञानेश्वरीतील माऊलींच्या ओव्यांचा मराठी सुलभ अर्थ आणि नंतर माझ्या दृष्टिकोनातून त्या श्लोकाविषयी मला काय वाटलं त्याचं विवरण. सर्वप्रथम आपण मूळ श्लोकाचा संधिविग्रह करून त्यातील प्रत्येक शब्दाचा मराठीत अर्थ पाहूया. कामक्रोधवियुक्तानां यतीनां यतचेतसां अभितो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मनां. कामक्रोधवियुक्तानां, जे काम आणि क्रोध यांनी रहित आहेत, यतचेतसां, ज्यांनी चित्त जिंकलं आहे, विदितात्मनां, ज्यांना परब्रह्म परमात्म्याचा साक्षात्कार झाला आहे, अशा यतीनां, ज्ञानी पुरुषांचे बाबतीत, अभितः, सर्व बाजूंनी, ब्रह्मनिर्वाणम, शांत परब्रह्म परमात्माच वर्तते, परिपूर्ण भरलेला असतो. भक्तियोग्यांचे ब्रह्मनिर्वाण आत आणि बाहेर तेच ब्रह्म दिसायला लागतं. प्रयत्नांनी, चिंतनांनी आधी बुद्धी स्थिर होणं हे अतिशय महत्त्वाचे आहे. परमेश्वर म्हणतात, काम क्रोध वावळलेले, मन जिंकलेले, परब्रह्म परमात्म्याचा साक्षात्कार करून घेतलेले जे ज्ञानी पुरुष असतात, त्यांना सर्व बाजूंनी शांत परब्रह्म परमात्माच परिपूर्ण असतो. स्पर्शान् कृत्वा बहिर्बाह्याश्चक्षुश्चैवान्तरे भ्रुवोः प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यंतरचारिणो. ध्यानयोगाचं थोडक्यात वर्णन करताना परमेश्वर म्हणतात, बाह्यान् स्पर्शान, बाह्य विषयभोगांना त्याचे चिंतन न करता, बहि एव, बाहेरच सोडून, कृत्वा, सोडून देऊन, च, आणि चक्षुः, नेत्रांची दृष्टी, भ्रुवोः, दोन भुवयांच्या अंतरे, मध्ये स्थिर करून, तसंच नासाभ्यंतरचारिणो, नासिकेमध्ये संचार करणाऱ्या, प्राणापानौ, प्राण आणि अपान ह्या वायूंना, समौ कृत्वा, सम करून, बाहेरच्या विषयभोगांचं चिंतन न करता ते बाहेरच ठेवून, दृष्टीभुवयांच्या मध्यभागी स्थिर करून, तसेच नाकातून वाहणारे प्राण आणि अपान सम करून. हा आणि पुढचा श्लोक 28 हे जोडलेले आहेत. यतेंद्रिय मनोबुद्धिर्मुनिर्मोक्षपरायणः विगतेच्छा भयक्रोधो यः सदा मुक्त एव सः. यतेंद्रिय मनोबुद्धी, ज्याने इंद्रिय, मन आणि बुद्धी जिंकलेली आहेत, असा यः, जो, मोक्षपरायणः, मोक्षपरायण, मुनी म्हणजे मनन करणारा, परमेश्वराच्या स्वरूपाचे निरंतर चिंतन करणारा, विगतेच्छा भयक्रोधो, इच्छा, भय व क्रोध यांना ज्याने टाकून दिलेला आहे, त्याच्या रहित जो झाला आहे, सहा, तो सदा नेहमी मुक्त, हा मुक्तच असतो, म्हणजे त्याला कसलीही भीती नसते. आता 27-28 या दोन्हीचा अर्थ असा आहे, बाहेरच्या विषयभोगांचे चिंतन न करता ते बाहेरच ठेवून, दृष्टीभुवयांच्या मध्यभागी स्थिर करून, तसेच नाकातून वाहणारे प्राण आणि अपान सम करून, ज्याने इंद्रिय, मन, बुद्धी जिंकली आहेत, असा मोक्ष तत्पर मुनी, इच्छा, भय आणि क्रोध यांनी रहित झाला की तो सदोदित मुक्तच असतो. भोक्तारं यज्ञतपसां सर्वलोक महेश्वरं सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शांतिमृच्छति. प्रभावासह परमेश्वरास जाणल्यामुळे शांती कशी मिळते ते इथे सांगतात. ते परमेश्वर म्हणतात, हे अर्जुना, माझा भक्त, यज्ञ तपसां, सर्व यज्ञ आणि तप यांचा, भोक्तारं, भोक्ता आहे, सर्व लोक महेश्वरम, सर्व लोकातील ईश्वरांचा सुद्धा ईश्वर, म्हणजे सर्व लोक महेश्वर मी आहे, तसेच सर्व भूतानां, सर्व भूतांचा, सुहृदम, सुहृद म्हणजे स्वार्थरहित, दयाळू, प्रेम करणारा आहे, माम, मी आहे,
ज्ञात्वा तत्वतः जाणून माझा भक्त शांतीम शांती पृच्छती प्राप्त करून घेतो. म्हणजे समर्पण बुद्धीने तो काम करतो आणि माझा भक्त मला सर्व यज्ञ आणि तपांचा भोगता, सर्व लोकांच्या ईश्वरांचाही ईश्वर, प्राणी मात्रांचा सुहृद अर्थात स्वार्थरहित दयाळू आणि प्रेमी असे तत्वता समजून शांतीला प्राप्त होतो. ओम तत्सदिती श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मसन्न्यासयोगो नाम पंचमोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. हरये नमः. हरये नमः. हरये नमः. आता आपण मूळ संस्कृत श्लोकाचं सरळ वाक्यात रूपांतर करूया आणि त्या पूर्ण श्लोकाचा इंग्रजीमध्ये अर्थ पाहूया. कामक्रोधवियुक्तानां यतचेतसां विदितात्मनां यतीनां ब्रह्मनिर्वाणम् अभितः वर्तते. The beatitude of Brahma is everywhere for ascetics who are free from desire and anger, who have controlled their minds and have realized the self. बाह्यान् स्पर्शान् बहिः च चक्षुः भ्रोः अंतरे कृत्वा नासाभ्यन्तरचारिणो प्राणापानौ समौ कृत्वा. Relegating the contacts of external objects outside only, fixing the gaze between the eyebrows, equalizing the outward and inward breaths moving through the nostrils. मुनिः यतेन्द्रिय मनोबुद्धिः मोक्षपरायणः विगतेच्छा भयक्रोधः स सदा मुक्त एव. The sage who has controlled his senses, mind and intellect, for whom complete liberation is the supreme goal of life, who is free from desire, fear, anger, is liberated forever. यज्ञ तपसां भोक्तारं सर्वलोकमहेश्वरं सर्वभूतानां सुहृदं मां ज्ञात्वा शांतिं रुच्छति. Knowing me as the Lord of sacrifices and penances, as the supreme Lord of all the worlds, as the friend of all beings, the Brahma Yogi attains eternal peace. यज्ञ तपस इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मसन्न्यासयोगो नाम पंचमोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. आता आपण याच श्लोकाच्या संदर्भात माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये रचलेला ओव्यांचा सुलभ असा मराठीत अर्थ समजून घेऊया. कामक्रोधवियुक्तानां यतीनां यतचेतसां अभितो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मनां. पार्था, जे विषयांपासून स्वतःच्या इंद्रियांना, स्वतःच्या चित्ताला ज्यांनी बाजूला ओढून ज्यांनी स्वाधीन केलेलं आहे, ते कधीही इंद्रियांच्या स्वभावावर परत येणार नाहीत. ते निश्चयाने ते लीन झालेले आहेत. आत्मज्ञानी ज्यांचं लक्ष हे परब्रह्म असतं, तसं निर्वाण त्यांनी केलेलं आहे. ते परब्रह्म रूप झालेले आहेत. तेच पुरुष मूर्तिमंत की जे ब्रह्मनिष्ठ असतात. ते कशा रीती असे झाले, देही असूनसुद्धा ते ब्रह्मत्व कसं पावले, ते तू विचारशील तर ते मी आता तुला थोडक्यात इथे सांगतो. स्पर्शान् कृत्वा बहिर्बाह्याश्चक्षुश्चैवान्तरे भ्रुवोः प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यन्तरचारिणो यतेन्द्रियमनोबुद्धिर्मुनिर्मोक्षपरायणः विगतेच्छाभयक्रोधो यः सदा मुक्त एव स. वैराग्याचा आधार घेऊन ज्यांनी विषय बाहेर घालवलेत, ज्यांनी मनोवृत्ती एकाग्र केल्या, शरीरामध्ये जे अंतर्मुख झालेत, इडा नाडी दुसरी पिंगला आणि सुषुम्ना मंगला ही तिसरी, ह्या नाड्या भुवयांची अग्र जिथे एकत्रित होतात तिथे ह्या तिहींची भेट झाली आहे. तिथे दृष्टी उफराटी वळवून ज्यांनी सुस्थिर केली आहे, ज्यांनी दृष्टी नासिकाग्री स्थिर केली आहे, इडा पिंगला या दोन नाड्या सम प्राणापान करून सुषुम्नेच्या द्वारा चित्तालागी ज्यांनी चिदाकाशी स्थिर ठेवलं आहे,
असे जे आहेत, मग जशी गंगेच्या ओहोळांचं पाणी समुद्राच्या स्वतःमध्ये सामावून जेव्हा ती समुद्राला मिळते तेव्हा त्याच्यात जसं काहीही वेगळं दिसत नाही, तसंच वायूच्या द्वारे मन हे चिदाकाशात ते मिसळून टाकतात. तिथे नाना विचार वासना उद्भवतच नाही, आपोआपच विचार आणि वासना उत्पन्न होणं थांबतं. संसाराचं चित्र जिथे उमटतं तो मनोरूपी पटच फाटून जातो. मग जेव्हा सरोवर आटतं तर तिथे प्रतिबिंब कसं बरं दिसणार? तसंच ह्या लोकांचं, ब्रह्मरूप लोकांचं मनाचं मनपणच पूर्णतः समूळ लोपून गेलेलं असतं. मग तिथे अहंभाव इत्यादी विकार कसे बरं राहतील? म्हणूनच ते स्वानुभवानी ब्रह्मामध्ये स्थिर होतात, देही असूनही ब्रह्मरूप होतात. इडा पिंगला मूलाधार चक्रापासून निघून डाव्या नाकपुडीतून वाहणारी जी नाडी तिला इडा किंवा चंद्रनाडी म्हणतात आणि मूलाधार चक्रापासून निघून उजव्या नाकपुडीतून वारा वाहणारी जी नाडी तिला पिंगला किंवा सूर्यनाडी असं म्हणतात. सुषुम्ना, इडा आणि पिंगला ह्यामधली पोकळी. आपल्या मेंदूपासून पाठीच्या कण्यामधून 2 मोठे ज्ञानरज्जू गेलेले आहेत. ते माकड हाडाजवळील त्रिकोणी लंबर मणक्यापर्यंत, म्हणजे लंबर मणक्या नजीकच मूलाधार चक्र आहे, तिथे पोचले आहेत. यामधील डावीकडील रज्जूस पिंगला म्हणतात. टेलिफोनच्या किंवा तारायंत्राच्या केबलप्रमाणे या ज्ञानरज्जूमार्फत बाह्य संवेदना मेंदूकडे आणि मेंदूची प्रतिक्रिया इंद्रियांकडे पाठवली जाते. सामान्य मनुष्याचे ज्ञानसंपादन आणि क्रिया यासाठी या ज्ञानरज्जूंचा उपयोग पुरेसाच ठरतो. ह्या 2 रज्जूंमधील पोकळीला सुषुम्ना असं म्हणतात. तारायंत्रापुढील प्रगती ज्याप्रमाणे बिनतारी संदेशाने गाठली त्याप्रमाणे योगी हा मार्ग वापरू शकतात. सामान्य मनुष्याचे बाबतीत हा मार्ग बंदच असतो. सुषुम्नेच्या मूलाधाराकडील टोकाला कुंडलिनी किंवा प्राणशक्ती सुप्त रूपाने असते आणि ती जागृत झाली म्हणजे सुषुम्ना मार्गाने वर जाऊ लागते. उफराटी दृष्टी म्हणजे मनुष्य डोळ्यांनी नेहमी बाहेरील सृष्टी पाहतो. बाह्य सृष्टीकडे न पाहता अंतःसृष्टीकडे पाहणे, नजर आत वळवणे, हे काय ह्याचा शोध घेण्याऐवजी मी कोण ह्याचा शोध घेणे, स्वरूपाकडे पाहणे, ही उर्फाटी किंवा उफराटी दृष्टी. नासिकाग्र म्हणजे नाकाचं टोक. ध्यान करताना आसन आणि त्रिबंध सांगितल्यावर दृष्टी कशी असावी हे सांगितले जाते. नासिकाग्र म्हणजे नाकाचे टोक, भुवयांच्या सांध्याजवळील टोक, तिथे म्हणजे भ्रूमध्यात दृष्टी स्थिर करावी. ध्यानाकडे, स्वरूपानुसंधानाकडे अखंड लक्ष प्रथम तरी राहत नाही. दृष्टी बाहेर जाऊ पाहते. ती नाकाच्या शेंड्यावर, बाहेरील अग्रावर स्थिर करावी असे सांगितले जाते, असा त्याचा दुसरा अर्थ आहे. चिदाकाश म्हणजे चैतन्यरूप, ज्ञानरूप आकाश. पंचमहाभूतातील आकाश म्हटल्याने शून्य, काही नाही, नुसती पोकळी, एक प्रकारे अज्ञान स्थिती असा भाव निर्माण होतो. पण चिदाकाश म्हणताना आकाशाचा अनंत विस्तार आणि अलिप्तता ही असून शिवाय शुद्ध ज्ञानमय अवस्था असा भाव दर्शवावयाचा असतो. ओक्तारं यज्ञ तपसां सर्वलोक महेश्वरं सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शांतिं रुच्छति इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मसन्न्यासयोगो नाम पंचमोऽध्यायः. वायूच्या द्वारे जे आकाशात नीट आले, पार्था, मनपवनाची वाट आक्रमून जे आकाशामध्ये नीट आले, पार्था, त्यांनी देहातच ते ब्रह्मत्व पावले असं मी तुला सांगितलं. यमनियमांचे कठीण डोंगर निर्धाराने त्यांनी ओलांडले. तसंच अभ्यासाचे सागरसुद्धा त्यांनी पार करून ते पैलतीराला पोचले. त्यांनी प्रपंचाचं माप घेतलं, पण ते स्वतःला त्यांनी निर्लेप ठेवलं, कशातही ते आलिप्त झाले नाहीत.
आणि मग ते परब्रह्म स्वरूपच होऊन राहिले. योगमार्गाचा हा सारांश पार्था मी तुला सांगितला. तो जाणणारा मर्मज्ञ कौंतेय अंतरंगात खूप विस्मय पावला आणि मग तो कृष्णाला आपलं मनोगत हसून बोलायला लागला. पार्थ म्हणाला, तुझं हे ऐकून माझं कृष्ण म्हणाले, पार्था हे ऐकून तुझं चित्त आनंदलं का? ते ऐकून कृष्ण अर्जुन म्हणाला, देवा माझ्या मनातला भाव तू आधीच ओळखलास. तुझं दुसऱ्याचं चित्त जाणतोस हे मला माहिती आहे. मी विचार करून जे तुम्हाला विचारावं असं मला वाटलं ते तू आधीच ओळखलंस. तर मग तू मला ते स्पष्ट करून सांग ना. खोल पाण्यातून दुर्घट पोहणं, पाय उताराने जाणं सोपं नाही. ज्ञानमार्गाहून सोपा तुम्ही मला योगमार्ग दाखवलात, पण मी दुर्बळ आहे, तर ते मला लक्षात यायला वेळ लागेल. म्हणून प्लीज परमेश्वरा, हे कृष्णा, तू त्याचा मला पडताळा दे किंवा अनुवाद करून सांग की थोडं विवरण करून सांग की त्यामुळे तुम्हाला नीट कळेल. मग योगेश्वर पार्थाला म्हणाले, तुला हा मार्ग आवडला ना पार्था? तर तुला सांगायला मी कशाला, मला आनंदच होईल. तू आता पूर्ण लक्ष दे. तू उत्कंठेने ऐकूनही घेतोस आणि त्याचं आचरणही करतोस. मग मी ते तुला सांगितल्याशिवाय कसा बरं राहू? आधीच ज्ञानेश्वर म्हणाले, आधीच श्रीहरी दयाळू, त्याच्यात आवडता भक्त, मग प्रेम भावाला अपूर्व असं बहर येणार, तो उसळून येणार. त्याच्यात अद्भुत ते काय? कृपादृष्टीचं त्या वर्णन मी करू तरी कसं? यथार्थत्वे मला ते वर्णन करणंच कठीण आहे. कारुण्य रसाची जणू काही ती वृष्टीच झाली. स्नेहाची सृष्टी, अपूर्व अशी सृष्टी तिथे निर्माण झाली. अमृताची जणू काही त्यांनी इतकं प्रेम, त्या पार्थाचं प्रेमामध्ये अमृतच जणू काही ओतलं आणि त्या प्रेमामध्ये गुंतून राहून तिथून निघूच नये असं बडबड तरी मी किती करू, त्या कथेची संगती मला सोडवत नाही. कृष्ण आणि अर्जुन प्रेम वर्णन करायला माझी वाचा असमर्थ आहे. ते माप आपणच ईश्वर त्याला सांगतोय, ते कोण बरं जाणेल? ते सगळं प्रेम पार्थाचं आणि कृष्णाचं प्रेम हे शब्दातीत आहे. तिथे मी विस्मयचित झालो आहे. पार्थाचं प्रेम पार्थाचं प्रेम बघून मोहित झाला आहे आणि तो म्हणतोय की आता तुला लक्षात येईल, तुला समजेल, तुझी समज पडेल, अशा प्रकारे मी कौतुकाने मी ते तुला सांगतो. ज्याला योग नाव देतात त्याचा काय उपयोग किंवा त्या कसा आचारायचा, त्याचा अधिकार कोणाला आहे, ते सगळं मी तुला सांगतो. जे काही इथे बोललेलं आहे ते सगळं मी तुला सोपं करून सांगतो, तरी तू सावध चित्ताने ते सविस्तरपणे ऐक. आता योगेश्वर पार्थाला ते सांगायला लागले. पार्थ, अर्जुन आणि श्रीकृष्ण यांच्या स्नेहाचा ताटातूट कशी बरं होणार? आता योगेश्वर तो योग पुढच्या भागामध्ये त्याला स्पष्ट करून सांगतील असं निवृत्तीचे ज्ञानेश्वर म्हणाले. इति श्री स्वामी स्वरूपानंद विरचित श्रीमद् अभंग ज्ञानेश्वरी पंचमोध्यायः. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. श्रीकृष्णार्पणमस्तु. ज्ञानमार्ग म्हणजे ज्ञानयोग. सांख्य मार्ग, वैराग्य प्राप्त झाल्यावर संन्यासाश्रम स्वीकारून सद्गुरूंनी दिलेल्या ज्ञानदृष्टीने अंतिम सत्य अशा आत्मतत्वांचे अखंड अनुसंधान आणि त्याखेरीज बाकी सर्व अनात्म क्षणभंगूर हे जाणून त्याचा विवेकाने त्याग करीत जाणे असा मार्ग. सांख्यमार्गी म्हणजे संन्यासमार्गी किंवा ज्ञानयोगी. सांख्य तत्त्वज्ञान म्हणजे ज्ञानयोगाचं तत्त्वज्ञान. गीतेत 2-3 अध्यायात आलेला सांख्य शब्द कपिलांचे सांख्यदर्शन या अर्थाने आलेला नसून ज्ञानयोग, ज्ञानमार्ग, संन्यासमार्ग
आत्मानात्मविचार, अंतिम सत्याचे ज्ञान ह्या अर्थाने आलेला आहे. योग मार्ग म्हणजे राजयोग, पिपिलिका मार्ग कर्मयोग. अष्टांग योग 8 अंगांनी युक्त असा योग मार्ग, राजयोग, अभ्यासयोग याची 8 अंग अशी आहेत. यम, अहिंसा, सत्य, अस्तेय म्हणजे चोरी न करणं, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह म्हणजे कोणापासून काही देणगी न घेणं. दुसरं आहे नियम, अंतर्बाह्य शुचिता, संतोष, तप, अभ्यास आणि परमेशपूजन म्हणजे सदोदित ईशपदी स्वतःचं समर्पण करणे. तिसरं आहे आसन, सहज आणि स्थिर अशी बैठक किंवा बसण्याची पद्धती. चौथं आहे प्राणायाम, प्राणवायूच्या गतीचे नियमन. पाचवा आहे प्रत्याहार, इंद्रिय निवृत्ती म्हणजेच इंद्रियांना त्यांच्या विषयातून परतवून चित्तरूपात त्यांची स्थापना करणं. सहावं आहे धारणा, एकाच विषयावर मन स्थिर करून ठेवणं. सातवं आहे ध्यान, अखंड चिंतन करणं. 8 आहे समाधी, तद्रूपता, बाह्य जगाची पूर्ण विस्मृती. आता या श्लोकाबद्दल माझ्या दृष्टिकोनातून मला काय वाटतं ते आपण पाहूया. 5व्या अध्यायातले 26 ते 29 हे श्लोक म्हणजे जो पुढचा आत्मसंयम योग आहे, योगाचा अध्याय आहे, त्याला ध्यानयोग असंही म्हणतात, त्याची जणू काही नांदीच इथे आपल्याला दिसते. इथे पुन्हा आपण सदोदित आनंदी राहून मुक्त कसे होऊ शकतो ह्याची माहिती परमेश्वर देत आहे. सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे असे की इंद्रिय निग्रह आवश्यक आहे. सगळीकडे बघताना समत्व बुद्धी हवी, मनाचं स्थैर्य हवं आणि परमेश्वरच सर्व गोष्टींचा भोक्ता आहे. ईश्वरांचाही तो ईश्वर आहे, तो दयाळू आहे, सुहृद आहे, निस्वार्थ आपल्यावर प्रेम करणारा आहे. ही ठाम भावना त्याची असली पाहिजे. या भावनेनं विश्वास निर्माण होतो, त्या शक्तीवर श्रद्धा निर्माण होते आणि अशी श्रद्धा निर्माण झाली की त्या योगाला निश्चितच परमशांती प्राप्त करते. आता पुढचा अध्याय जो आत्मसंयम योगाचा आहे, तर हेच गुण पुढे आपण कसे विकसित करू शकतो त्याच्याबद्दल अर्जुनाने विचारलेल्या शंका याबद्दल आपण पुढच्या अध्यायात पाहू. गीतार्थ जाणून घ्यायला पुन्हा भेटूया. मनःपूर्वक धन्यवाद.